आयुष्यात फोटो काढणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण आरशात गेलेली वेळ ही कधीच दिसत नाही. आयुष्यात येणाऱ्या खिळ्यासारख्या अडचणींना हातोड्यासारखे सामोरे जा, त्या तुडून शून्याचे एक व्हा. लक्षात असू द्या, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. शांत व्यक्तीची कधीच थट्टा करू नये, कारण तीच व्यक्ती आयुष्याची खरी गेम चेंजर असते. आणि भविष्य हे नेहमी त्यांच्याच मालकीचं असते ज्यांचा आपल्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास असतो. जोपर्यंत आपला स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत आपल्याला संकटात सुद्धा मार्ग भेटतच जातो. लक्षात घ्या, भीतीसारखा दुसरा वाईट व्हायरस कोणताही नाही आणि त्याला सामोरे जाणे यासारखे दुसरे चांगले वॅक्सिन नाही. माणसाने सदैव बोलण्याआधी आपल्या मेंदूचे आणि जिभेचे कनेक्शन झाले की नाही हे पाहावे, कारण माणूस हा एक दुकान आहे आणि जीभ त्या दुकानाचं कुलूप. आणि ते कुलूप उघडल्यावरच समजते की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं. ज्या क्षणी आपल्याला जाणीव होते की आपल्याला जीवनाचा प्रवास हा एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण आपलं जीवन बदलून टाकणारा असतो. स्वतःवरचा विश्वास, कष्ट, पॉझिटिव्ह विचार आणि स्वतःला लावलेली शिस्त कधीच वाईट मार्गाला नेत नाहीत आणि हेच आपल्याला इतरांपेक्षा युनिक बनवतात. आयुष्य शानदार जगायचं असेल तर माणसात ॲटिट्यूड आणि स्टायलिशपणा हा असावाच, कारण कमजोर कोणीच नसतं. विषय हा फक्त ज्याच्या त्याच्या वेळेचा असतो. सो लिव्ह लाईक अ किंग. अपयश म्हणजे संकट नव्हे, तर ते आपल्यालाच योग्य मार्गावर आणण्यासाठीचे मार्गस्थ पैलू असतात. मित्रांनो, कधीच एखाद्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यावरच्या सोल्युशनवर फोकस करा, ना की प्रॉब्लेमवर. विश्वास ठेवा, शेवटी तुमचा विजयच होणार. उठा, जागे व्हा. कोणीतरी येईल, जादूची कांडी फिरवेल आणि आपली सारी स्वप्न पूर्ण होतील असे नाही. यासाठी आपणच आपल्याला पुढे पुश करायचे असते. कोणी दुसरा येऊन हे करणार नाही. लक्षात घ्या, काम करून मनुष्य कधीच मरत नाही, तो आळसाने मरतो. जेव्हा हजारो गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून मागे खेचण्याचा प्रयत्न करत जातील ना, तेव्हा असं एकच कारण शोधा जे तुम्हाला पुढे आणि उंच घेऊन जाईल. ओढू देत पाय, टोचू दे काटा, स्वतःच निर्माण कर स्वतःच्या वाटा. जे लोक तुमची मनस्थिती सातत्याने खराब करतात त्यांच्यापासून 2 हात दूर राहणे किंवा तिथून निघून जाणे हे कमकुवतपणा किंवा स्वार्थीपणाचं लक्षण नाही. लक्षात घ्या, आयुष्यात समतोलपणा हवा. आपण प्रेमळपणे, दयाळूपणे वागावे हे खरे, पण एखाद्यामुळे आपला स्वभावच पणाला लागान हे काही खरे नाही. सो बी अवेअर. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगू शकते, तर आपण का आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करू शकत नाही, आव्हाने फेस करत नाही? अहो, आपण तर माणसे आहोत. नाही जमणार असं म्हणण्यापेक्षा करून तर बघू असं म्हणा, आणि हेच तर तुमचं यशस्वी होण्यासाठीचं पहिलं पाऊल असेल. सो फेस challenges. Thanks for watching my videos. Please do like, share and subscribe. Thank you.